गुड मॉर्निंग. सिट डाऊन. मी वैशाली बुले, वर्ग 8वा. आज आपण विज्ञान हा विषय शिकणार आहोत. दिनांक 16/12/2020, वर्ग 8वा. विषय विज्ञान. रसायनशास्त्र. घटक, रासायनिक बदल, रासायनिक बदल व रासायनिक बंध. बदलाचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती आहेत. भौतिक बदल, रासायनिक बदल यांच्यात फरक काय, कोण सांगू शकतं? भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामध्ये काय फरक होतो? फरक कसा असतो? कोण सांगू शकतं? हा, सांगा तुम्ही. बदल म्हणजे काय नेमकं? आपण जर कैरी घेतली, हिरवी कैरी घेतली. आता ही हिरवी कैरी आहे. हिरवी कैरी, कच्ची हिरवी कैरी म्हणजे कच्ची कैरी आपण जर घेतली तर काय होतं? ती पिवळी होते, म्हणजे कैरी पिकते. कैरीचा रंग जो आहे तो बदलतो आणि ती जी हिरवी कैरी कडक असते अशी, तर ती रसदार बनते. म्हणजे आपण काय म्हणू त्याला? आंबा. उन्हाळ्यात खातो ना आपण सगळेजण आंबे. कसे चव कशी असते त्याची? गोड. आणि कैरी कशी असते? आंबट. मग यामध्ये जो बदलाव होतो त्याला आपण काय म्हणू? केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. आणि हा रासायनिक बदल काही ज्या घटक जे असतात त्याला आपण काही वेळ जर तसेच ठेवले तर त्यावर एक प्रक्रिया होते आणि त्यात बदलाव होतो. आता आपण फ्रीज मधला जर बर्फ काढला आणि तो एका वाटीत ठेवला, थोड्या वेळाने पाहिलं तर काय होतं? त्या बर्फाचे आपल्याला पाणी बघायला मिळते आणि बर्फ वितळून त्याचं रूपांतर पाण्यात होतो. म्हणजे त्यात काय होतं? बदल होतो, चेंज होतो. आणि तसंच आपण एक जर हा ग्लास घेतला आणि त्याच्यात आपण थोडे मीठ टाकले, थोडे आपण याच्यात मीठ घातले आणि पाणी टाकले. दिसत आहे सर्वांना? काय टाकले आपण? मीठ. आणि त्यामध्ये आपण आता पाणी टाकले. हे पाणी टाकले आणि त्याला आपण आता हलवले. दिसतंय सर्वांना? त्याला आपण मिक्स केले तर काय होतं? आता आपल्याला मीठ दिसतं का यातलं? नाही. म्हणजे पाण्यात पूर्ण मीठ विरघळून गेले आणि ते एकत्रित झाले आणि पाण्याची चव जी आहे ती कशी झाली? आपण टेस्ट करून बघू शकतो की कशी खारट झाली. करून बघता टेस्ट? हा. पाणी जे होतं टेस्टलेस होतं आणि त्याच्यात आपण आता मीठ टाकलं, त्याच्यामुळे काय झालं? पाण्याची चव बदलली आणि आपल्याला मीठ दिसतं का? नाही, विरघळून गेलं पूर्ण. म्हणजे काय झालं? यात बदल झाला, रासायनिक बदल. आता बाजारातून आपण हिरवी केळे आणली आणि ती आपण 2 दिवस आपल्या घरी अशीच ठेवून दिली.
हिरवी केळे आपण 2-3 दिवसानंतर जर पाहिली तर काय होतं, त्याचा कलर पिवळा होतो. आणि हे हिरवी केळे जी आहेत फणी पूर्ण कलर बदलून त्याच्यावर असे काळे काळे डाग पडतात, चट्टे पडतात आणि ते असे नरम होतात केळी, म्हणजे पिकतात. जे हिरवी केळे असतात त्याचे आपण चिप्स खातो नेहमी, टेस्टी असतात. आणि जे केळं आपण काही दिवसांनी 2-3 दिवस जर तसेच राहू दिले तर त्यात काय होतं, एक रासायनिक क्रिया होते आणि ती केळी पिकतात आणि गोड होतात. आणि त्यात हा जो आहे बदलाव होतो, हा आपण रासायनिक बदल आपण त्याला म्हणू. आणि पिकल्यानंतर त्याचा सुगंध कसा असतो, चांगला येतो. तसंच आपण बटाटा चिरून ठेवला आणि काही वेळ आपण तसाच ठेवला तर काय होतं, त्याच्यात एक रासायनिक क्रिया होऊन बटाट्याचा रंग हा काळपट होतो आणि त्याच्यावर एक लेयर अशी काळी जमा होते. म्हणजे काय झालं, त्यात चेंज झाला, बदल झाला. तसंच आपण कैरीचं लोणचं घालतो. लोणचं एकदम टेस्टी बनतं. त्या कैरीच्या फोडा कडक असतात. काही दिवस आपण 6 महिने वर्षापर्यंत हे लोणचं आपण स्टोअर करून ठेवतो घरात. आणि काही दिवसानंतर त्या लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्या कशा दिसतात, आपल्याला नरम दिसतात. नरम आपण जेव्हा त्या फोडी घेतो तेव्हा त्यात काय झालेला असतो, बदलाव झालेला असतो. म्हणजे त्याच्यावर एक प्रक्रिया होते आणि त्यात एक बदल दिसतो. तसंच आपण फुगा फुगवतो. फुगा फुगवल्यानंतर तो फट फुटतो, तेव्हा त्यातून काय होतं, एक आवाज येतो. हा का बरं येतो आवाज, कारण त्यावर पण एक प्रक्रिया होते आणि त्यात एक बदल होतो. एक फटाका आपण लावला, दिवाळीच्या वेळी आपण फटाके फोडतो. फटाके फोडताना ते फुटतात आणि त्यातून काय होतं, एक आवाज निघतो, फट फट फट. तर ह्या ज्या आहेत प्रक्रिया, ह्या का बरं घडतात, कारण त्यामध्ये एक रासायनिक बदल होतो, म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसेस, प्रक्रिया घडतात. कोणताही रासायनिक बदल होताना मूळ पदार्थाचे संघटन बदलते व त्यापासून एक वेगळ्या प्रकारचे संघटन असलेला वेगळा गुणधर्म किंवा नवीन पदार्थ आपल्याला मिळतो. एखादा बदल हा रासायनिक बदल म्हणून आपण ओळखतो. मग आज आपल्याला कोणता उपघटक शिकायचे आहे? उपघटक रासायनिक बदल. म्हणजे केमिकल चेंज. म्हणजे रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज. हा जो आहे रासायनिक बदल आपण रोजच्या जीवनात पाहतो. एक आपण सफरचंद जर आणलं, ऍपल म्हणू आपण त्याला जर आपण कापलं तर त्याच्या ज्या फोडी केल्या आणि आपण त्या तशाच जर ठेवल्या आणि अर्ध्या तासाने आपण खाण्यासाठी घेतल्या तर काय होतं, त्याचा कलर पूर्ण काळपट होतो. ज्या पांढुरक्या क्रीमिश कलरच्या असतात त्या आपल्याला काळपट कलरच्या दिसतात. तसेच ब्रेड, आपण बाजारातून ब्रेड आणली आणि ते 2-3 दिवस आपण तशीच ठेवली तर काय होतं, त्यातून एक स्मेल यायला लागतो आणि त्याच्यावर एक अशी काळपट कलरची एक लेयर पण जमा होते, त्याला आपण एक बुरशी म्हणू. आणि त्याच्यात हा जो बदलाव होतो हा रासायनिक बदल होतो, म्हणजे चेंज होतो. त्याचं जे मूळ स्वरूप असतं
ते बदलून दुसरे स्वरूप त्याला तयार होते. आता खिळे, आपण बाजारातून खिळे आणले किंवा आपल्या घरी असतात काही जुन्या वस्तू, लोखंडी वस्तू असतात, खिळे असतात, काही नट असतात, ते आपण पाण्यात जर टाकून ठेवले किंवा असे ठेवले तर काही दिवसांनी काय होतं, त्याच्यावर एक गंज चढतो. म्हणजे ते आपण त्याच्यावर एक प्रक्रिया होऊन असे एक लेयर जमा होते आणि त्याचा कलर जो आहे तो पण चेंज होतो. आपण मेणबत्ती जर लावली तर त्याच्यातून काय होतं, जाळ तयार होतो. म्हणजे काय होतं, एक बदल होतो, प्रक्रिया होते. आता आपण एक प्रयोग करून बघू की हे जे रासायनिक बदल आपल्याला कसे होतात, कशी प्रोसेस घडते ते आपण बघू. आता आपल्याकडे हे साहित्य आहे. हा एक काचेचा पॉट आहे, एक लिंबू आहे चिरलेलं, सोडा आहे आणि मीठ आहे. आता आपण सर्वप्रथम मीठ टाकू. हे मीठ आपण आता ह्या, दिसतंय सर्वांना, ह्या काचेच्या ग्लास मध्ये आपण आता काय केलंय, मीठ टाकलंय. आणि मिठाची आपण आता टेस्ट घेतली. कशी आहे आता ही, कोणी घेऊ शकतं का टेस्ट? तर आता आपण याची टेस्ट घेतली. कशी आहे आता ही, खारट आहे. आणि आता आपण याच्यात काय केलंय, एक लिंबाचा रस आपण ह्यामध्ये टाकू. हा लिंबाचा रस आपण ह्या मिठात मिक्स केला. दिसतोय सर्वांना? मिक्स केल्यानंतर हे एकत्रित झालं आणि आता याची आपण आता टेस्ट घेऊ. कशी आहे, आंबट आहे एकदम. कसं आहे त्याची चव, आंबट. आणि आता यामध्ये आपल्याला आता काय झालंय, मीठ आणि लिंबू एकत्रित झालं आणि याची चव कशी आहे, अगदी आंबट आहे. घेऊन पाहता तुम्ही? नाही. आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा मिक्स करू. आता सोडा मिक्स केला तर काय झालं बघा, पूर्ण असे बुडबुडे तयार झाले आणि हे जे आहे ग्लास मध्ये पूर्ण आपल्याला वरपर्यंत एक लेयर आलेली दिसते. दिसतंय सर्वांना? आणि हे बुडबुडे जे आहेत हे खूप जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे काय झालंय, यात एक रासायनिक बदल झाला. आता याची चव तुम्ही घेऊन बघू शकता. आता एकदम चव बदलली आहे. आता एकदम टेस्ट वेगळी लागते. तर हा आपण आता प्रयोग करून पाहला की रासायनिक प्रक्रिया कशा प्रकारच्या घडतात आणि त्यात बदलाव कसा होतो. समजलं सगळ्यांना? रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. प्रत्येकाने घरी असा प्रयोग करून पहा, म्हणजे कशा प्रकारच्या प्रक्रिया घडतात हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतात. समजलं सगळ्यांना? आता आपण पाहू रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण. म्हणजे हा जो आता बदलाव झाला ह्याचा आता एक सूत्र असतं, त्याच्यात कशा प्रकारचा बदल होता, त्याची प्रोसेस कशी आहे होते आणि त्या आम्लातून सोडियम सायट्रेट तयार होतं. हे आता आपण बघू. हा चार्ट आहे, दिसतोय सर्वांना चार्ट? रासायनिक बदल घडत असताना नेमकं काय होतं, मूळ द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून एक वेगळेच रासायनिक संघटन
तयार होते आणि एक नवीन गुणधर्माचा पदार्थ आपल्याला मिळतो. तर आता हे रासायनिक संघटन नेमके कसे होते हे आपण आता प्रयोगाद्वारे पाहिले. तर ह्या प्रयोगामध्ये नेमकं काय होतं, लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास एक रासायनिक बदल हा लिंबू रसातील सायट्रिक आम्लामध्ये होतो आणि त्या एक तयार वायू कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला मिळतो. आणि ही जी आहे रासायनिक अभिक्रिया ही पुढील त्याचे समीकरण आहे. हे आपण आता चार्ट मध्ये बघू. रासायनिक बदलाचे हे समीकरण आहे. तर ह्यामध्ये काय होतं सगळ्यांनी लिहून घ्या, आपल्या वहीत नोंद करा. सायट्रिक आम्ल अधिक सोडियम बायकार्बोनेट ह्या दोघांना मिक्स केल्यानंतर कार्बन डायऑक्साइड प्लस सोडियम सायट्रेट हा एक नवीन पदार्थ आपल्याला मिळतो. त्याचं आता रासायनिक समीकरण लिहून घ्या. आम्ल प्लस आम्लारी ह्यामधून CO2 प्लस क्षार ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. ही एक अभिक्रिया आहे, प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि आता आपण हे जे समीकरण पाहिलं यात काही अडचणी आहेत. ज्या फसफसणाऱ्या सोड्याच्या क्रिया होतात त्याच्यातून आपल्याला कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. म्हणजे सायट्रिक आम्ल, सोडियम बायकार्बोनेट आणि त्यातून आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा नवीन पदार्थ आपल्याला ह्या प्रक्रियेतून मिळतो. म्हणजे ह्यात एक रासायनिक बदल होतो. आता आपल्या दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल आपण रोज बघतो. आपल्या घरात आजूबाजूला कचरा टाकतात आणि तो कचरा जो आहे काही कालांतराने आपण जर तो पाहिला त्याचं काय होतं, मातीत मिक्स होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. म्हणजे त्याच्यात आपला एक बदल आपल्याला पाहायला मिळतो. आपण त्यालाच खत म्हणतो. खतात त्याचे रूपांतर होते. आणि आपल्या घरात कधी कधी पोळी असते आणि कधी आपलं अन्न असतं, तर ते आपण तसंच ठेवलं तर त्यात ते खराब होऊन त्याच्यात एक प्रक्रिया होऊन त्याचा वेगळ्या प्रकारचा वास यायला लागतो आणि त्याच्यात एक प्रकारचा एक पदार्थ तयार होतो आणि त्याच्यात ही प्रोसेस आपण आपल्या रोजच्या जीवनात बघायला मिळते आपल्याला. तसंच आपण प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग करतो वेगवेगळे, तर त्यातून आपल्याला हे बदलाव बघायला मिळतात. आणि ह्या केमिकल चेंजेस आपण आपल्या रोजच्या व्यवहारात किंवा रोजच्या आपल्या जीवनात सतत बघत असतो. आता आपली ही जी आहे नैसर्गिक रासायनिक बदल, काही जे बदल असतात ते नैसर्गिक असतात. म्हणजे आपल्या जीवनात दैनंदिन जीवनात दोन प्रकारचे बदल आपल्याला बघायला मिळतात. एक सगळ्यात महत्त्वाचा हा जो आहे नैसर्गिक रासायनिक बदल आणि दुसरा आहे मानव निर्मित रासायनिक बदल. आता मानव निर्मित रासायनिक बदल हा आपण उद्या बघणार आहोत. उद्याचा जो आपला रसायनशास्त्राचा जो पिरियड आहे त्यामध्ये आपण मानव निर्मित रासायनिक बदल बघणार आहोत. आज आपण हा नैसर्गिक रासायनिक बदल याबद्दल आपण त्याचे सूत्र समीकरण कसे आहेत ते आता आपण शिकू. तर आता नैसर्गिक रासायनिक बदल हा कोणी सांगू शकतं, कोणाला माहिती आहे?
हा तुम्ही सांगा. हा बरोबर. सगळ्यात महत्वाचं श्वसन, जे आपल्या शरीरात लंग्स द्वारे श्वसन क्रिया होते, त्यात जो बदलाव होतो, म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, म्हणजे O2, आणि आपण जेव्हा श्वास बाहेर टाकतो नाकावाटे तेव्हा कार्बन डायऑक्साइड CO2 हा आपण बाहेर टाकतो. आणि आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाण्याचे प्रमाण असतं, म्हणून H2O हा पाण्यासोबत मिक्स होतो. तर आता आपण ही जी आहे प्रक्रिया ही आपली शरीरात होते, आणि आपल्या शरीरामधील ज्या काही पेशी असतात तर ग्लुकोजद्वारा ही प्रोसेस आपल्या शरीरात होते. आता त्याचं शाब्दिक समीकरण लिहून घ्या सर्वांनी. शाब्दिक समीकरण: ग्लुकोज प्लस ऑक्सिजन आणि श्वसन बरोबर श्वसन, त्यातून आपल्याला म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकत्रित झाल्यानंतर जेव्हा श्वसनाची प्रक्रिया होते तेव्हा कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी असं तयार होतं. लिहिलं सर्वांनी? आणि नंतर रासायनिक समीकरण, याचं रासायनिक समीकरण म्हणजे जे सूत्र तयार होतं ते लिहून घ्या. ग्लुकोज म्हणजे C6H12O6 C6H12O6 प्लस O2. एरो श्वसन CO2 प्लस H2O. हे रासायनिक समीकरण तयार होतं. जो रासायनिक बदलाव होतो नैसर्गिकरित्या आपल्या श्वसनाद्वारे, त्यातून हे रासायनिक समीकरण तयार होतं. म्हणजे हा जो आहे एक केमिकल चेंज आपल्या शरीरात रोज वारंवार प्रत्येक क्षणाला घडत असतो. आणि आता दुसऱ्या नंबरचा आहे नैसर्गिक रासायनिक बदलामध्ये प्रकाश संश्लेषण. ही जी प्रक्रिया आहे तर ही आपल्या सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. ज्या हिरव्या वनस्पती असतात ह्या नैसर्गिकरित्या यामध्ये रासायनिक बदल होतो. जे सूर्याचे जे किरण असतात त्याद्वारे ही प्रक्रिया घडते. तर आता याचं शाब्दिक समीकरण लिहून घ्या सर्वांनी. शाब्दिक समीकरण: कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी, एरो सूर्यप्रकाश, हरित द्रव्ये, आणि ह्यातून ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन ही प्रक्रिया घडते. आणि आता हे जे आहे रासायनिक समीकरण, रासायनिक समीकरण हे लिहून घ्या. CO2 प्लस H2O, सूर्यप्रकाश, आणि याच्यातून येतो C6H12O6O2. लिहिलं सर्वांनी? CO2 प्लस H2O, सूर्यप्रकाश, हरितद्रव्ये, आणि त्यातून
क्रिएट होतो, एक केमिकल चेंज होतो, बदलाव होतो. लिहून घ्या सर्वांनी. C6H12O6 प्लस O2. O2 म्हणजे ऑक्सिजन. असा हा नैसर्गिक रासायनिक बदल दोन प्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनात बघतो. एक श्वसनावाटे आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे. तर आज आपण रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण हा विषय शिकलो आणि ह्यात आपण नैसर्गिक आपल्या दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल कशा प्रकारचे होतात, कशा प्रकारच्या प्रक्रिया त्यात घडतात आणि त्याचे नैसर्गिक रासायनिक बदल हे आपण रोजच्या जीवनात पाहतो आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं आपलं श्वसन, ह्यात जो काही बदलाव होतो त्याचं आपण शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण हे आज शिकलो. आता गृहपाठासाठी लिहून घ्या सर्वांनी. आता उद्या गृहपाठ करून आणायचा. लिहून घ्या सगळ्यांनी. तुमच्या घरामध्ये तसेच परिसरामध्ये दिसून येणाऱ्या रासायनिक बदलांची यादी बनवा व वर्गामध्ये या संबंधी चर्चा करा. उद्याच्या पिरियडला हे होमवर्क करून आणा. उद्या आपण मानवनिर्मित रासायनिक बदल हा विषय शिकणार आहोत.